साम्राज्याची वाटचाल या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश केलाय. चला तर मग आता आपण अ, परत आपल्या अभ्यासक्रमाला मध्ये आपण आता परत बघणार आहोत कोणते कोणते मराठे येत आहेत. सगळा त्यांचा परत विस्तृतरित्या थोडंसं स्पष्टीकरण आपण बघत आहोत. तर माधवराव पेशव्यांच्या मृत्यूच्या नंतर मराठ्यांच्या साम्राज्याची घडी ही संपूर्णपणे विस्कटली गेलेली होती आणि ती नाना फडणवीस आणि महादजी शिंदे यांनी व्यवस्थित बसवली. त्याच्यानंतर महादजी हे उत्तर भारतामध्ये त्यांनी मराठ्यांचं वर्चस्व स्थापण्यात जेव्हा गुंतलेले, तेव्हा नाना फडणवीस यांनी दक्षिणेकडील राजकारणाची सगळी सूत्र आपल्या हातात घेतली आणि या कार्यामध्ये त्यांना पटवर्धन, त्याच्यानंतर हरिपंत फडके, रास्ते इत्यादी सरदारांनी साथ दिली आणि त्याच्यामुळं मराठ्यांच्या आपल्या सत्तेचं जे दक्षिणेत वर्चस्व स्थापन झालं त्याच्यामध्ये आणि अजून बघता येईल तर इंदोरचे होळकर, नागपूरचे भोसले, ग्वाल्हेरचे शिंदे, वडोदऱ्याचे गायकवाड यांचे सगळ्यांचे पराक्रम आपण बघतच आलोय. त्याच्यानंतर आता आपण बघूया की नेतृत्व, कर्तबगारी इत्यादी सगळ्या गुणांच्या द्वारे मराठ्यांच्या सत्तेला हे वैभव प्राप्त करून दिलं या सगळ्या मंडळींनी. बरोबर आहे. त्याच्यानंतर ते मराठ्यांच्या सत्तेच्या अखेरच्या टप्प्यातले आधारस्तंभ होते. पुढे आपण बघूया की उत्तर व दक्षिण भारतामध्ये मराठ्यांच्या सत्तेचं जे प्रभुत्व निर्माण करण्यामध्ये मराठा सरदार यशस्वी झाले. त्याच्यामध्ये महादजी शिंदे आणि नाना फडणवीस यांच्या मृत्यूच्या नंतर मात्र या सत्तेला उतरती कळा लागली आणि या काळामध्ये रघुनाथरावाचा पुत्र बाजीराव दुसरा हा पेशवा होता आणि त्याच्याकडे नेतृत्वाचे गुण अजिबात नव्हते. याच्या उलट अनेक दोषच होते. तो मराठा सरदारामध्ये ऐक्य निर्माण करू शकत नव्हता, कधीच करू शकला नाही. त्याच्यानंतर मराठा सरदारांमधील या दुहीमुळे मराठ्यांची सत्ता आतून सगळी पोखरून गेली आणि अशा अनेक कारणांनी दुसऱ्या बाजीरावाच्या काळामध्ये मराठ्यांचा उत्तरेतला आणि दक्षिणेतला प्रभाव कमी होत गेला. आता मराठ्यांची जागा कोणी घेतली? इंग्रजांनी. इंग्रजांनी इसवी सन 1817 मध्ये पुणे ताब्यात घेतलं आणि तिथं युनियन जॅक हा त्यांचा ध्वज त्यांनी फडकावला. त्याच्यानंतर त्यांनी 1818 मध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या आष्टीच्या लढाईमध्ये मराठ्यांचा पराभव केला आणि मराठ्यांची सत्ता अशा रीतीने संपुष्टात आली आणि ही घटना भारताच्या इतिहासामध्ये एक मोठा बदल घडवणारी ठरली होती. कारण त्याच्यानंतर तुम्हाला आम्हाला आपल्याला म्हणजे आपल्या इतिहासामध्ये आपण जर बघितलं तर इंग्रज हे पुढे आले. बघूया आता कशा रीतीने. या घटनेनंतर इंग्रजांनी बहुतांश भारत हा आपल्या आधिपत्याखाली आणला, म्हणजे आपल्या अधिकारात आणि भारताचा पाश्चात्य जगाबरोबर हा संबंध वाढला. त्याचबरोबर भारतीय समाज व्यवस्थेमध्ये अनेक बदल झाले. अनेक जुन्या गोष्टी निष्प्रभ झाल्या किंवा बाजूला सारल्या गेल्या. अनेक मोठं स्थित्यंतर असं झालं आणि भारताच्या इतिहासातलं एक मध्ययुग हे संपलं आणि आधुनिक कालखंडाला सुरुवात झाली. आता आपण आपल्या पुढच्या धड्यामध्ये प्रवेश करणार आहोत. तर त्याच्या अगोदर या विभागातले आपले प्रश्न बघूया. आपण काय शिकलो या अंतर्गत लिहिते व्हामध्ये तुम्हाला गुजरात मधील मराठी सत्ता ह्याच्यावरती लिहायचं आहे आणि आपल्या वहीमध्ये व्यवस्थित नोंद करायची आहे. चला तर मग आता अजून काय काय आपल्याला शिकायला भेटणार आहे आता आपण ते बघणार आहोत. चला उत्सुकतेने आपण पुढच्या विभागात प्रवेश करूया.